तनू दूध घेतोस का रे बाबा? नाही नको. तनू अरे बाबा असं करून कसं चालेल? हा जेवलाही नाहीये सुधर. काय झाले तुला? मला नाही सांगणार? खरंय रे बाबा, तू मला कशाला सांगशील? मी झाले आता म्हातारी. कोण लागते मी तुझी? नाही रे, असू दे असू दे, बरोबर आहे तुझं. मी सगळ्यांची उगीच काळजी करत बसते. तुम्ही सगळे बाबा आता मोठे झालात. सुधाई, तुझ्या डोक्याला कमी व्याप आहे का? म्हणून तू मला तुझं दुःख सांगणार नाहीस. दुःखाला कवटाळून बसणारस, एकटाच कुढत बसणारस का? अगं दुःख बिक्ख नाहीये, पण काही करायचा उत्साहच वाटत नाही. आईची आठवण येते का रे बाळा तुला? हो, आईची आठवण येते. ती बघ ना, मला निरोप न देताच निघून गेली. फोन सुद्धा दुसऱ्या दिवशी केला, पोचल्या नाही केला. अरे तिला किती काम असतं तुला माहिती आहे ना. बिझी असेल कामात, नसेल त्याला वेळ फोन करायला. आता जाताना सगळी तडकाफडकी गेली, बघितलंस ना तू. कुठे वेळ होता तिला? हा ते जाऊ दे, तुला आता तिला फोन करायचा का? कर फोन कर. तू तिचा आवाज ऐकलाय, तुला बरं वाटेल. तिला सांग काय तुला वाटतंय ते. नको, तू मला दूध दे ना, मला बरं वाटतं. शांताबाई, मला जेवायची अजिबात इच्छा नाहीये म्हटलं ना मी तुम्हाला. अहो बाई, काल रात्री बी काय जेवला नाही तुम्ही, फक्त कपभर दूध प्यायलात. चेहरा बघा कसं झालाय. काय करू मी त्याला? नकोय मला काहीच, काही खावंसच वाटत नाहीये त्याला. काय करू मी? घास सारखा तोंडात फिरत असतो. खाल्लं तर उलटून पडेल असं वाटतं. पण नकोय मला काही. आणि असलं मसालेदार तर अजिबात नको. अहो तुमच्या आवडीचीच भाजी केली हो, म्हणून म्हटलं 4 घास. आवडीची असली म्हणून काय झालं? नकोय मला. एकदा सांगून कळत नाहीये का तुम्हाला? रागावू नका बाई, पण पोटात अन्न नाही गेलं तर तुम्हालाच त्रास होणार ना. मला होईल ना त्रास? मी बघेन काय ते. मला तुम्ही काही सांगू नका. आजी, हा जाई, ये बस. काय झालं? तुम्ही मला अचानक फोन करून का बोलून घेतला? अगं कारणच तसं आहे बाळा. म्हणजे तनू थोडा अपसेट आहे. काय झालं त्याला? तेच तर कारण जाणून घ्यायचंय ना. पण माझ्याशी काही बोलत नाही अगं तो. आईची आठवण येते असं म्हणालाय खरं, पण मला काही ते कारण खरं वाटत नाही.
जाई त्याच्या मनात ना काहीतरी प्रचंड उलघाल होतीये, काहीतरी कोंडलंय त्याच्या मनात, काहीतरी ना असं कुढत बसतो ग एकटा. ह्या सगळ्याचा निचरा व्हायला हवा ग. पण तुम्ही काही काळजी करू नका. मी बघते त्याच्याशी बोलून, कदाचित बोलेल तो माझ्याशी. मागे सुद्धा असं कैकदा झालं होतं. खरं तर मी ना तुला ह्याचसाठी बोलावलं हो इथे. मलाही असंच वाटतंय तो तुझ्याकडे आपलं मन मोकळं करेल, तुझ्याशी बोलेल, काय होतंय त्याला ते. हां, तो वरती आहे रूममध्ये, तुझा. आणि मी नाही हो थांबत इथे, मी लायब्ररीत जाते. हां, आणि हे बघ, आज जर तुला वेळ असेल ना थोडा, तर थांब ना इथेच. अगं तुझ्याबरोबर 2 घास खाईल तरी. अगं धड खातपीत पण नाही आहे ग तो. बरं ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. मी बघते, बोलून बघते त्याच्याशी. हां, मी जाते लायब्ररीत. हो. तनू, तनू काहीतरी बोल रे, असं गप्प बसू नकोस. तनू, काहीतरी बोल, तुला बरं वाटेल. प्लीज लीव मी आता. You don't know what have I gone through, still going through. आय नो, म्हणूनच मी तुला सांगते, तनू माझ्याशी शेअर कर, तुला हलकं वाटेल. तनू, तनू मी बालमैत्रीण आहे की नाही तुझी? तनू, तुला आठवते तुझी आई, माझे बाबा ऑफिसमधून नेहमी उशिरा यायचे. मला खूप कंटाळा यायचा, आणि तुलाही. त्यावेळी आपण फोन करायचो एकमेकांना. काय होतं रे, आपण आपलं दुःख शेअर करायचो ना एकमेकांशी. त्यावेळी ते नाही लक्षात आलं, पण आपण एकमेकांना इमोशनल आधारच द्यायचो ना. मला आई नव्हती, आणि तुला बाप. आई नसलेल्या मुलांना नेहमी सिंपतीच मिळते ग, सगळ्या जगाकडून. पण माझ्यासारख्यांना हेटाळणी, बोलणी, टोचणी, बिन बापाचा मुलगा म्हणून ऐकून घ्यावं लागतं. मी न केलेल्या चुकीच्या यातना भोगतोय मी, प्रायश्चित्त म्हणून. तनू, तुझ्या दुःखात तू मला नाही, नाही,
ते माझं आहे. माझं मलाच सोसायचं आयुष्यभर, अखेरपर्यंत. मला समजायला लागल्यापासूनच मी ती सहल घेऊन जगत आलोय. बास्टर्स लाईफ, बिनबापाचा मुलगा. मी नेहमी विचारायचो, माझे बाबा कोण, माझे बाबा कोण. आई नेहमी काहीतरी थापा मारायची. भिंतीवर बाबांसाठी लावलेल्या रिकाम्या फोटो फ्रेम प्रमाणे मीही लोंबकळतच होतो. माझी आयडेंटिटी शोधत. मग त्या फ्रेमचा मालक मला भेटला, चोरासारखा. तोंडावर शैलू अंकलचा मास्क लावून. भ्याड भेकड साला. तनु, कंट्रोल युअरसेल्फ. तेच करत आलोय मी. प्लीज मला आज बोलू दे. प्लीज मला बोलू दे. तूच म्हणालीस ना बोल म्हणून. प्लीज मला अडवू नको. मला रडायचं नाही. मला खूप रडायचं. जाई, तुला माझ्या यातना कळतील की नाही मला माहित नाही, पण मी तुझ्याशिवाय कोणालाच नाही सांगू शकत. सुनाईला पण नाही. तिला हे सगळं नाही सहन होणार. तिला या वयात मी कसं काय सांगू. तनु, मी आहे तुझ्या सोबत. मला तुझ्या यातना कळव न कळव, एवढं मात्र नक्कीच कळतंय की माझ्या हसण्याचा तुला आधार वाटतो, आणि तो आधार मी तुला देणार आहे. तू बोल, तुला जे काय वाटतंय ना ते बोल. सुदाईच्या सांगण्यावरून मी निशांत काकांवर अंत्यसंस्कार केले, कारण तिकडे महाजन कुटुंबियांपैकी कोणीच नव्हतं. मी हो म्हटलो तेव्हा मला कल्पना नव्हती, पण स्मशानात गुरुजी एकेका विधीचे अर्थ सांगू लागले आणि मी आतून ढासळतच गेलो. बाबाचं मुलाशी असलेल्या नात्याचा एक एक दोर कापला जात होता. बाबाच्या आत्म्याला शांती लाभावी, मुक्ती मिळावी म्हणून मुलाने करायचे सगळे विधी, सगळे विधी मी केले. बिन बापाच्या मुलाने
तुमच्या सांगण्यावरून मी नाव निशान काकांचं घेत होतो, पण मनात वीरेंद्र शिरोडकर होता. आता मी खऱ्या अर्थाने बिनबापाचं झालो. बापाच्या नात्याला मी तिलांजली दिली जाईल. I lost my father once again. I lost my father once again. तर तू रड. तू खूप रड. तू गावात सोड. या वेळेला फसवलेलं. या. रोहित. राव पाणी. अरे बैला, काय बघतो काय? नाही ते बघतो काय? डोळं काढून हातात देन बर का. राव का चाय घेऊन. नाही नकोय. हे बघा, याच्यावर तुझ्यात आणि त्या जीवाच्या चर्चा झालेली मला खपणार नाही. मला जर तसं कळलं ना तर तुमच्या नरडीचा घूट घेईन. आणि हो, बाहेर कोणी विचारलं की तुमच्या साहेबाला काय झालं तर सांगायचं की आमचं साहेब दौऱ्यावर गेले होतं, तिथं पाय घसरून पडले. काय सांगाल? नाही दौऱ्यावर गेलं तिथं पाय घसरून पडले. कळलं का? जा सुटा, दारू घेऊन या. राव आता दारू तुझ्या बापाची पितो का रे मी? नाही. माचुरडी साली. दौऱ्यावर त्रास सुरू झाला का? हो. खाण्यापिण्यात काही तिखट मसालेदार असं? नाही, विशेष काही नाही. पाणी कुठलं पित होतात? समोर येईल ते. तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसांना बरं कामामुळे काही किंवा इतर काही कारणांमुळे टेन्शन वगैरे? नाही, टेन्शनमध्ये काम करायची सवय आहे मला. याचे परिणाम गंभीर होऊ शकतात हे मी तुम्हाला सांगायला नको. यावर मी काही औषधं लिहून देते, ती वेळच्या वेळी घ्यायची आहेत. आणि मागच्या बाजूला यांनी काय खायचंय आणि ते किती प्रमाणात केव्हा द्यायचंय हे सगळं काही लिहिलेलं आहे. हे पथ्य कडकपणे पाळलं गेलं पाहिजे. आणि हो, काही त्रास झाला तर मला कळवायचं, म्हणजे मग मी इंजेक्शन देण्यासाठी. हो, ते द्यावं लागलं तर मला दिलंच पाहिजे ना. अच्छा, ओके, थँक्यू. टेक केअर. ताई, काय झालंय हो बाईंना? ॲसिडिटी, प्रचंड पित्त, आणि त्याचं कारण म्हणजे प्रचंड टेन्शन. त्या नाही म्हणतायत, पण ते काही खरं नाही.